नमस्कार मित्रांनो. थांबा थांबा 2 मिनटं थांबा जरा. या देशाचे कृषी मंत्री हे मामा आहेत ना, आपले शिवराज सिंग चौहान. हे देशाचे कृषी मंत्री आहेत आणि ते काय म्हणतात ऐका ऐका, त्यांच्या तोंडून ऐका जरा. थांबा 2 मिनटं थांबा. माझ्यासारख्यानं जर बोललो तुम्हाला विश्वास बसणार नाही, पण ते काय म्हणतात ते ऐका. शेतकऱ्याबद्दल काय म्हणतात ते ऐका. तुम्हीच ऐका आता. 2 मिनटं ऐका तुम्ही. माननीय अध्यक्ष महोदय, मैं जिम्मेदारी के साथ कह रहा हूँ, केवल दुगनी नहीं, कई किसानों की तिगनी भी हुई है, कई की चौगनी भी हुई है और कई की 8-8 गुनी भी हुई है। काय म्हणतात ऐकले ना? ते म्हणतात आता तुम्हीच कमेंट करून सांगा मित्रांनो, तुमचं 8 गुणा उत्पन्न झालं का? ते म्हणतात ये देश की मैं खातिरपूर्वक कहता हूँ, मैं ये देश का कृषि मंत्री हूँ और ये देश के कृषि क्षेत्र में किसानों की आमदनी दुगनी नहीं, तिगनी नहीं, 4 गुना नहीं, 8 गुना हुए, 8 गुना. बघा मित्रांनो, किती खोतारडे हे मंत्री बसलेले आहेत. अहो येशीच बसून हे गप्पा मारतात. प्रत्यक्ष बांधावर कधी गेलेत का हे महाशय? आणि महाशय कसं शेतकऱ्याच्या एक जखमेवर मीठ चोळण्याचे काम करतात. हे महाशय म्हणून राहिले का 8 गुणा उत्पन्न झाला, 8 गुणा. मग तुम्हीच कमेंट करून सांगा मित्रांनो, तुमचं 8 गुणा उत्पन्न झालं का? 8 गुणा जर उत्पन्न झालं असतं, त्यांचं म्हणण्याचा अर्थ असा आहे की 2014 नंतर शेतकऱ्याचं उत्पन्न 8 गुणा झालं आहे. 8 गुणा जर उत्पन्न झालं असलं, तुम्ही कमेंटमध्ये करा, तुम्हाला एक पुरस्कार द्यायला लावू, कृषी भूषण पुरस्कार. म्हणजे तुम्हाला जर 2014ला 1 लाखाचं उत्पन्न जर झालं असलं, तर आता हे महाशय, हे मामा शिवराजसिंग मामा म्हणतात की शेतकऱ्याचं उत्पन्न 8 गुणा म्हणजे 8 लाखाचं उत्पन्न. अगोदर 1 लाखाचं होतं, तर आता 8 लाखाचं. खरंच झालं का? कमेंट करा, कमेंट करा. कमेंट करून सांगा मला तुमचं उत्पन्न झालं का. पण मला जर वाटतं त्यांनी एक चुकीचं त्यांच्या तोंडून वाक्य निघलं. कसं? त्यांना त्यांचं स्वतःचं उत्पन्न 8 गुणा झालं हे म्हणायचं असेल. खासदाराचं उत्पन्न 8 गुणा झालं, तुमच्या खासदार, आमदार, मंत्री हे काही राजकारणी आहे यांचं उत्पन्न 8 गुणा झालं असं त्यांना म्हणायचं असेल. पण चुकून त्यांच्या तोंडून आलो की किसानों की आमदनी 8 गुणा हो गई है, किसानों की आमदनी 8 गुणा हो गई है. काय मामा तुम्ही काय बोलतात तुम्ही? अहो काय येड्यात काढतात का शेतकऱ्यांना? अहो बघा ना तुम्ही, रात्रंदिवस बिचारे काम करतात. हे पावसानं किती नुकसान झालेलं आहे. हे कापसात बघा, शेतकरी पाहू राहिला पाण्यात, शेतकरी पाण्यात पाहू राहिला, त्यांचं सोयाबीन वायाला गेलं. बघा या आजीच्या तोंडातून, अहो डोळ्यातून आसरून निघायला लागले. काय सांगा तुम्ही, ज्यांची चेष्टा करू राहिले ते उलट चेष्टा. म्हणजे यांचं उत्पन्न 8 गुणा झालं. अहो या बाया शेतीत रात्रंदिवस काम करतात. पाऊस आला म्हणून हे पावसाचे गंजी जागाला पळू राहिलेत. आणि हे सरकार, राज्य सरकार ते काही तुटपुंजी मदत करते ना, की 2014 पासून तुटपुंजी मदत करतं. काऊन करतं? की हा शेतकरी कायम दुःखात आहे. कधी अतिवृष्टी होती, कधी अनावृष्टी होती, कधी दुष्काळ पडतो, त्यामुळं तुटपुंजी मदत करते. तेव्हापासून तुम्ही आल्यापासून आणि तुम्ही म्हणतात की 8 गुणा उत्पन्न झालं. मग एक तर ते खोटं बोलते का तुम्ही खोटं बोलतात? शेतकऱ्याचं नुकसान व्हावं तेव्हा सरकार तुटपुंजी मदत देऊ राहिलं ना. आणि 8 गुणा जर उत्पन्न जर झालं असलं तर सरकारनं मदत दिली नसती. एक तर मग तुमचं खरं मानायचं का यांचं खरं मानायचं? काय भामटे चाळे हो. अहो देशातला शेतकरी देशोधडीला लागलाय. बँकेच्या दारात रांगा लावतो. कशासाठी रांगा लावतो? कर्जासाठी. त्यांनी घेतलेलं कर्जसुद्धा त्यांना फेडणं होत नाही आहे. आणि तुम्ही म्हणतात की शेतकऱ्याचं उत्पन्न 8 गुणा झालं, 9 गुणा झालं, 10 गुणा झालं. अहो तुमचे झाले, तुमचे 8-8 गुणा आणि 100-100 गुणा तुमचे उत्पन्न झालेत. 2014 नंतर शेतकरी हा मेटाकुटीस आलाय. 2014च्या अगोदर शेतकऱ्याला 10 ते 12 हजार रुपये कापसाला भाव मिळत होतात आणि आज 7,000 वर आलाय. सोयाबीन 7,000, 8,000 जायचा, 4,000 कोणी विचारीना. शेतकऱ्याचे मालचे भाव निमपट झालेत आणि महागाई 5 पट झाली. शेतकऱ्यांना जाऊन विचारा. तुमची DAPची गोणी 400, 450, 350ला यायची, ती आज 1600ला नेऊन ठेवली तुम्ही. युरियाचे भाव कुठे गेलेत? तेलाचे भाव कुठे गेलेत? सोयाबीनपासून तेल बनतं आहे. त्यावेळेस 55 रुपयाला बॅग मिळायची 2014ला. आता तीच बॅग 190 रुपये, 180ला मिळते. आणि कसलं दुप्पट झालं म्हणता उत्पन्न तुम्ही. तुमच्या खताचे भाव 5 पट केले, तर कापसाचे भावसुद्धा 5 पट व्हायला पाहिजे होते. आज शेतकऱ्याला 50,000 रुपये भाव मिळायला पाहिजे होता कापसाला. सोयाबीनला 4,000 ते 20,000 भाव मिळायला पाहिजे होता.
तुमच्या खताचे भाव वाढलेले चालते तुम्हाला, आणि आमच्या शेतकऱ्याला का नको? असे मिरच्या झोंब्यात असेल ना, कमीत कमी असे शेतकऱ्याच्या याच्यावर जखमेवर मीठ तोडायचं काम करू नका तुम्ही. 8 गुणा उत्पन्न झालं म्हणे, 8 गुणा नाही निंपट झालं. तुमचे सर्व म्हणले होते 2021 पर्यंत किसानों की आमदनी दुप्पट हो जाएंगी. कशाची दुप्पट झाली? अहो निंपट झाली, निंपट. खर्चा 4 पट वाढ आहे, आमदानीने अर्ध्यावर आली. कसं करायचं शेतकऱ्यांना? आणि तुम्ही जर म्हणता शेतकऱ्याची आमदानी जर 8 पट झाली, तर सर्वात जास्त शेतकरी आत्महत्या आपल्या भारतात महाराष्ट्रात होतात. त्यांची आमदानी जर 8 पट झाली असती तर त्यांनी आत्महत्या केली असती का हो? नोकरदारांनी कधी आत्महत्या केलेली ऐकली का तुम्ही? नाही केली ना. 7वा येतो ना आयोग, 8वा येतो ना आयोग. आता म्हणे 8वा येतो ना आयोगात त्यांची 40% वाढ होणार आहे. अहो शेतकऱ्याच्या उत्पन्नात करा ना वाढ तुम्ही. शेतकऱ्याचे कापसाला भाव द्या, सोयाबीनला भाव द्या, तुरीला भाव द्या. कशाला आत्महत्या करील? कधी ऐकलं नोकरदारानं आत्महत्या केली? 4-4, 5-5 घंटे ड्युट्या करतात, त्यांना लाख, 1.5-1.5, 2-2 लाख रुपये पगार आहे. माझा शेतकरी दिवसातले 18 तास 15 तास शेतात राबतो, त्याच्या उत्पन्नाला भाव नाही. आणि जे येशीत बसतात त्यांचा पगार किती? सांगा ना. तुमच्या आमदाराच्या आमदानी किती वाढले ते सांगा, तुमची आमदानी किती वाढले ते सांगा. शेतकऱ्यावर येऊन येऊन खोटं बोलतात मामा तुम्ही. अहो काही तर जनाचे नाही तर मनाचेच ठेवा. बांधावर या आणि एखादं सांगा शेतकऱ्याची आमदानी कोणत्या शेतकऱ्याची 8 पट झाली म्हणून. शेतकऱ्याची आमदानी 8 पट झाली ना, तर खरंच त्यावेळी त्याला शेतकरी राजा म्हणला जाईल. आज आपण म्हणतो ना शेतकरी राजा, शेतकरी राजा. हा शेतकरी राजा नाही, तो पूर्वी होता. पण 2014 नंतर ना तुम्ही जी महागाई वाढली ना, तेव्हापासून हा शेतकरी राजा राहिला नाही. अहो मेटा कुठे साला शेतकरी, वेळचं जेवण त्याला मिळत नाही. अहो काही शेतकऱ्यानं त्यांचे आत्मचरित्र लिहिलेत, त्याच्यात त्यांच्या व्यथा त्यांनी मांडलेल्या आहे. त्यांच्याकडे कधी त्या व्यथेकडे लक्ष द्या तुम्ही. आणि तुमचं काही एखादं जर समजा शेतकऱ्यासाठी काही आलं, शेतकऱ्याच्या हिताशी तडजोड केली जाणार नाही, शेतकऱ्यासाठी महत्त्वाचे निर्णय. काय 4 महिन्यातून तुम्ही नमो शेतकऱ्याला 2,000 रुपये देतात, त्याची मोठी हिल्डिंग 8 दिवसापासून अगोदर चालू होते. अमक्यांच्या हस्ते अमक्या ठिकाणाहून नमो शेतकऱ्याचा हप्ता सोडला जाणार, शेतकऱ्याची प्रतीक्षा संपली. काय होतं 2000? एक DAPची गोणी येते का? मोठमोठ्या बिल्डिंग लावतात, नमो शेतकऱ्याचे 2 हप्ते जमा होणार. काय खरंच त्या 2000 आमचेच पैसे आम्हाला देता तुम्ही. DAPची गोणी 4ची 1600 नेऊन गाठली, 1200 रुपये वाढेत. एक शेतकरी कमीत कमी 15-15, 20-20 गोण्या वापरतो. मग त्यांचेच पैसे झाले की त्यांनाच वापर देता की तुम्ही. काय बोलताय मामा तुम्ही? म्हणजे शेतकऱ्याची आमदानी दुप्पट झाली. येऊन बघा माझा शेतकरी कसा परेशानी. तुम्ही तुमच्याच हाताने पाठ थोपडून घेतात. मैं इस देश का कृषि मंत्री हूँ और पूरे खातिरपूर्वक कहता हूँ कि किसानों की आमदनी दुगनी नहीं, तिगनी नहीं, 4 गुना नहीं, 8 गुना हो गई. 8 गुना झाली तर त्या माणसाला शोधा त्याचा आणि त्याला पुरस्कार द्या, कृषीभूषण पुरस्कार द्या. 8 गुना ज्याचं झालं त्यांना. शेतकरी बंधूंना आवडतं का तुम्हाला? आपल्या जखमीवर मीठ चोळण्याचं काम करतात हे उलट. खाली कमेंट करा, मी लाईव्ह तुमच्या कमेंट वाचतो. आणि कोणाचं उत्पन्न 8 पट झालं त्यांनी टाका, मग लगेच आपण तुमची शिफारस तिकडं करून यांना कृषीभूषण पुरस्कार द्या म्हणून.
नाही झालं मित्रांनो. अहो आपल्या साऱ्यांची सर्वसामान्याचे थट्टा उडवण्याचे यांनी काम केलेलं आहे. आता कुठं कापसाचे भाव किती काय काय केले त्यांनी माहिती आहे का? काय आहे हो कापसाला भाव? तुरला नाही, कापसाला नाही, कशाला शेतीच्या मालाला भाव नाही. भारत हा कृषीप्रधान देश आहे. पदवी तर खूप मोठी दिली हो शेतकऱ्याला. शेतकरी राजा, कृषीप्रधान देश. पण कृषीप्रधान देश केव्हा होईल सांगू तुम्हाला? या देशात, या राज्यात एकही शेतकरी आत्महत्या करणार नाही. जेव्हा तो समाधानी होईल, त्याच्या शेतीमालाला योग्य भाव मिळेल, त्याचं कुटुंब सुखी होईल, तेव्हा शेतकरी आत्महत्या करणार नाही आणि शेतकरी बँकेच्या दारातसुद्धा जाणार नाही. त्यावेळेस तुम्ही त्याला शेतकऱ्याला शेतकरी राजा म्हणा आणि भारत देश हा कृषीप्रधान देश म्हणा. आता म्हणता येणार नाही कृषीप्रधान देश, कारण दिवसागणिक किती आत्महत्या होत्या मराठवाड्यात, विदर्भात. सरकारला माहिती आहे, आकडेवारी सरकार जाहीर करत आहे. आणि आत्महत्या झाल्यानंतर त्यांना कुठेतरी तुटपुंजी मदत. पण त्याच्या अगोदर करा ना तुम्ही, की जो की शेतकरी आत्महत्या करणार नाही, त्याच्यावर ही पाळी येणार नाही, ही संकट येणार नाही. आणि काय मागतो शेतकऱ्याला? शेतकऱ्याला फक्त 24 तास वीज पाहिजे, त्याच्या मालाला हमी भाव पाहिजे. आणि जे काही तुम्ही खताचे भाव वाढलेत ना, ते भाव काहीतरी कमी करा. म्हणजे अच्छे दिन आएंगे, अच्छे दिन आएंगे. काय की अच्छे दिन आएंगे? 2014 सिलेंडर 350ला होतं, मान्य आहे ना तुम्हाला? सारेला मान्य आहे. पेट्रोल 55 रुपये भेटायचं, आता 110, 111, 12वर गेलं आहे. गॅस सिलेंडर 1100वर गेलं आहे, ते बी वेळेवर मिळत नाही. डिझेलचे भाव 35-40 रुपयाचे ते 100वर गेलेत. खताचे भाव तुमचे 5 पट. युरिया झालं, DAP झालं, 1500-1600 रुपये झालेत. आजचे दिन नको आम्हाला. आमचे जे पूर्वीचे ते बुरे दिन होते ना, ते बुरे दिन द्या आम्हाला. आम्हाला बुरे दिन जर दिले, आम्ही शेतकरी खूप खुश होऊ. एवढ्या पोटतिडकीनं बोलण्याचं काम मित्रांनो ह्या मामाने आणलं शेतकऱ्यावर. 8 गुना आमदानी हो गई, 8 गुना आमदानी हो गई. आणि पाठीमागचं ते खासदार काय 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 नाव त्याचं आठवत नाही, ते टेबल वाजेचं टेबल. जस काही तो बांधावर गेला शेतकऱ्याच्या, आणि शेतकऱ्याचं उत्पन्न 8 गुना झाले त्याने पाहिलं. अहो काय बोलता तुम्ही? विरोधी पक्ष हो. अहो तुम्ही जर त्यांचं बोलणं रोकाचं ना, बोलायचं ना, कोणाचं 8 गुना उत्पन्न झालं म्हणून दाखव ना. का तुम्ही कृषी मंत्री झाले म्हणून तुम्ही तुमच्या हातानं तुमचे पाठ थोपडून घ्यायची आणि तुमचीच वाह करायची. शेतकरी एवढा अडाणी नाही आहे. शेतकऱ्याला बी काही समजतंय, पण शेतकऱ्याला कोणी आज वाली भेटाना. एखादा जर वाली जर भेटला शेतकऱ्यांना, त्याला तुम्ही मॅनेज करता, त्याला कोणतं तरी एखादं पद देऊन टाकता. तो तिकडंच गोलमाल हो बाई, गोलमाल हो, तिकडंच गोलमाल होऊन जातो. जोपर्यंत शेतकरी जागा होणार नाही ना, तोपर्यंत या राज्याची, देशाची प्रगती होणार नाही. आणि खरंच सांगू तुम्हाला, या देशातला शेतकरी, राज्यातला शेतकरी जर सुधारला तरच देश सुधरल. तुम्ही भल्या मोठमोठ्या गप्पा मारा, त्या गप्पाला काही अर्थ नाही. शेतकऱ्याच्या आत्महत्येची आकडेवारी जर समोर आली ना, तुमच्या गप्पा त्या पुढे 0 आहे. काय बोला मामा तुम्हाला आणि काय नाही. अहो खोटं बोलण्याची तरी काही एक लिमिट राहते. अहो तुम्ही डबल झालं म्हणा. हमारे किसानों की आमदनी 8 गुना हो गई है और मैं खात्रीपूर्वक कहता हूँ. कशाची खात्री देता तुम्ही? तुमचं उत्पन्न झालं 8 गुना, हे आम्हाला माहिती आहे. 8 गुना नाही, 100 गुना किती झालं असेल मामाचं उत्पन्न. असले जर कृषी मंत्री या देशाचे जर झालेत ना,
तर वाट लागन, शेतकऱ्याची वाट लागन. मित्रांनो, तुम्हाला शेतकऱ्यांना एक व्हावं लागन, एकजूट दाघा लागन. तेव्हाच काहीतरी शेतकऱ्याचे हिताचे निर्णय घेतले जातील. पण शेतकरी वर्ग हा उखुरलेला आहे. आपल्या देशात 80% शेतकरी म्हणतात, 80% शेतकरी. मग 80% शेतकरी जर असेल तर शेतकऱ्याचे प्रतिनिधित्व करणारे लोकसभेत पाहिजे, विधानसभेत पाहिजे. पण आपण असे 80% शेतकरी असून मेंढपाच्या काळा पाहून काही इकडं पळ, काही तिकडे. मित्रांनो, इकडे असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब कडू. करा. असेच नवीन किती नवीन माहिती